2 जुलै म्हणजे माझ्या आयुष्यामधला सुवर्ण अक्षराने लिहिणारा एक दिवस की जो वारंवार माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकतो आलेला होता। मला 2 जुलै 2023 अध्यक्ष साहेब मला तोही दिवस आठवतो। त्या दिवशी मी 12:10 दादांच्या बंगल्यावर पोहोचलो। पोहोचल्यावर मला नाश्त्याच्या स्वरूपामध्ये वडा मिळाला। तो वडा खात खात अचानक तटकरे साहेब समोरून आले। अचानक तटकरे साहेब समोरून आल्यानंतर हळूच त्यांनी मला सांगितलं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाकरता जायचंय। मी आपला वडा आनंदाने खात होतो, मला काही त्याचं एवढं गांभीर्य नव्हतं। पण हळूच अजून दुसरं वाक्य मला कानामध्ये सर्वात माझ्या जीवनामध्ये पहिली व्यक्ती सांगणारी असेल तर तुला सुद्धा मंत्री म्हणून 12:10 सांगणारं कोणी माझ्या विचारातलं पहिलं व्यक्तिमत्व असेल तर ते आपले प्रांताचे अध्यक्ष तटकरे साहेब यांनी मला त्यावेळी सांगितलं। आणि तिथून आम्ही गाड्यांमध्ये बसून मग नंतर शपथविधी झाला। आजही 2 जुलै होती। मी सकाळी 10:10 पासून तटकरे साहेबांकडे सुटात तुटात पोडबीड घालून सकाळी गेलो। 12:10 मी सारखं तटकरे साहेबांकडे वारंवार बघत होतो। 3 जुलै दादा कालची गोष्ट आहे, आजची नाही। आज तर विमानात आलो आम्ही। मी वारंवार विचार करतो की तटकरे साहेब आता बोलतील तेव्हा बोलतील, 12 अजूनपर्यंत मी काही बोलले नाही। शेवटी आज 3 जुलै आली आणि 3 जुलै आल्यानंतर म्हटलं आता विमानात बसल्यानंतर तटकरे साहेबांची काहीतरी चर्चा करू। आज तुमचं विराट स्वरूप बघून, कार्यकर्त्यांचा उत्साह बघून, प्रदीर्घ असे अनुभव असलेले सगळे नेते व्यासपीठावर जळगाव जिल्ह्यातले बसलेले बघून आमच्या आशा कुठेतरी पल्लवित झालेल्या आहेत। जाहीर करा असा आमचा अभिप्राय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।